इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे गेल्या 8 दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी आज नेताजी येथील पाण्याच्या टाकीवर मोर्चे काढून अधिकाऱ्यांना जाब विचारत संताप व्यक्त केला आहे। दहाचाळ, नालंदा शाळा परिसर तसेच लिंबुनी वन, महात्मा फुले कॉलनी, डिफेन्स आदी विभागात सुमारे 4 ते 5 वर्षांपासून पाणी पुरवठा करण्याची वेळ निश्चित नाही। त्यामुळे वेळोवेळी पाणी पुरवठा केला जातोय। पाण्यासाठी घरातील एखाद्या व्यक्तीला सर्व कामधंदा सोडून पाण्याची वाट बघत बसावी लागते आहे। अशातच गेल्या 8 दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने सदर परिसरातील संतप्त महिलांनी उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील नेताजी चौक येथे असलेल्या पाण्याच्या टाकीवर मोर्चे काढून संबंधित अधिकाऱ्यास निवेदन दिले आहे। सदर महिलांनी लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली असून पाणी पुरवठा करण्याची वेळ निश्चित करण्यात यावी अशी विनंती केली आहे। यावेळी कांचन जनधाने, रेखा उबाळे, चंचल बनसोडे, योगिता राडे, अश्विनी शिरसाट, सुनंदा गायकवाड, संजय वाघमारे, संदीप उबाळे, काशीनाथ सोनावण, रवी राडे यांच्याबरोबर महिला वर्ग मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी होत्या। 19 तारखेपासून पाणी येत नाहीये आम्हाला। आज 8वा दिवस उगवलाय तरी पण पाणी नाहीये। ही आमची सगळ्यात मोठी समस्या आहे। तर आम्ही काय करायचं आता तुम्ही सांगा आम्हाला। आम्ही काय घरोघरी जाऊन विहिरी खोदून पाणी भरायचं का ते सांगा आता। का इथे यायचं ह्यांच्याकडे पाण्याच्या टाकीवर हंडे घेऊन पाणी भरायला? हा का 10 वेळा फोन करत बसायचे आम्ही ह्यांना। फोन केला तरी हे अधिकारी फोन उचलत नाहीत। वॉलमॅन पण फोन उचलत नाही। मग आम्ही जायचं कुठे? एकदा आमची टाकी, पाण्याची टाकी बंद पडली। जी आमची विभागामध्ये पाण्याची टाकी आहे ना ती बंद पडली। मग आता आम्ही पाणी कुठून भरणार? हे लोक आम्हाला घरोघरी पाणी आणून देणार आहेत का? जबाबदारी कोणाची? ह्यांची का आमची? पुढचं पाऊल आमचं हे असणार आहे, आजच्या आज जर काम झालं नाही तर आम्ही आंदोलनाला बसणार आहे इथेच। 19 तारखेला संध्याकाळच्या वेळेला शासकीय कर्मचाऱ्यांनी जेसीबी चालवला आणि त्यामुळे पाईपलाईन फुटलेली आहे। ती पाईपलाईन फुटल्यापासून आज 26 तारीख आलेली आहे। आजपर्यंत सुभाष टेकडी मधल्या महात्मा फुले कॉलनी, दहाचाळ, लुंबिनी वन सोसायटी, सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी या सर्व परिसरातील, डिफेन्स कॉलनी सर्व परिसरातील नागरिकांना पाणी नाहीये। त्या महिला, आज सर्व महिला दिवसभर पाणी 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 करत आहेत। त्यामुळे महिलांना हा आजचाच प्रश्न नाहीये तर वर्षानुवर्ष हेच चाललेले आहे। या एरियासाठी एक ठराविक वेळ नाहीये। त्याच्यामुळे महिलांना कुठे जाता येत नाही कार्यक्रमाला म्हणा, जॉबसाठी, कारण घरामध्ये पाणी भरण्यासाठी एक व्यक्ती ठेवावाच लागतो। तर ही समस्या पूर्ण विभागाची आहे। तर याकडे शासनाने लक्ष द्यावं आणि हा जो आता प्रॉब्लेम झालेला 19 तारखेपासून आज 26 तारीख झाले, 8 दिवस झाले पाणी नाहीये। तर याचा लवकरात लवकर कारवाई करून आणि जो कर्मचाऱ्याने हा सगळा प्रॉब्लेम क्रिएट केलाय त्याला पण निलंबित करा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। आणि जर ते झाले नाही आम्ही सगळे आंदोलन करणार आहे। एका माणसाच्या चुकीमुळे आज पूर्ण विभागातील लोकांना त्रास आहे। मध्ये 19 तारीख ते 26 तारखेपर्यंत पाण्याचा पुरवठा झालेला नाहीये। पाईपलाईन खराब आहेत बोलतात ते, पण एकाही घरामध्ये पिण्याचं पाणी नाहीये। लेकरापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळे सेंटेक्स टाकीचे पाणी भरतात ते टाक्याही खराब होत चाललेल्या आहेत। आता आम्ही पिण्याचं पाणी कुठून आणायचे? खूप लांब लांब जाऊन या बायकांनी डोक्यावर हंडे वगैरे आणलेली, पिण्याचं पाणी एकाही घरात नाही। आणि पाणी जरी सोडलं तरी आम्हाला टाइम टेबल नाहीये पाण्याचा। रात्री 1ला, 12ला, 11ला, 2ला, 3ला माणसांनी झोपायचं की काय करायचं? हा टायमिंग आम्हाला 9 वाजता पाहिजे, सकाळी 9 वाजता। आमच्या 10च्या मध्ये 9 वाजता सकाळी पाणी सोडण्यात यावे अशी आमच्या सगळ्या बायकांची विनंती आहे।